पुढची एक धक्कादायक बातमी आहे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या गंभीर आरोपाच्या संदर्भातली। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने एक जाहिरात केली गेलेली आहे आणि या जाहिरातीवरती त्यांनी गंभीर आक्षेप घेतल्यात, कारण की जे जाहिरातीमध्ये कलाकार आहेत त्या कलाकारांमध्ये एका पॉर्न स्टारचा, पॉर्न फिल्ममध्ये काम करणाऱ्या कलाकाराचा समावेश असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलेला आहे। या संदर्भात कठोर कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्यांकडनं कायमच महिलांचा अपमान केला जातो। उद्धव ठाकरे पक्षाकडनं पब पार्टी आणि पॉर्न संस्कृती महाराष्ट्रात आणण्याची तयारी सुरू आहे का, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारलाय। ही जाहिरात बनवणारी कंपनी आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत त्याचा खुलासा त्यांनी करावा, अशी ही मागणी वाघ यांनी केली। दरम्यान ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार पलटवार केला। जे आपण असं म्हणू की आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे। हा फोटो तुम्ही पाहू शकता। हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पब पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत। मैं पूछ रही हूं, और जो एक्टर, जो पॉर्न कैंडिडेट आपने खड़ा किया है, जिन्होंने हजारों की संख्या में महिलाओं का उत्पीड़न किया है, अपनी घर की महिलाओं को नहीं छोड़ा है, घर में काम करने वाली वृद्ध महिलाओं को नहीं छोड़ा है, उसके बारे में आपका क्या विचार है? हजारों की संख्या के में 2500 से ज्यादा वीडियो क्लिप्स मिले हैं। उसी आदमी के उस क्लिप से मिले हैं जो हासन की लड़ाई भारतीय जनता पार्टी के साथ लड़ रहा है। उसी आदमी के वीडियो फोन से मिले हैं जिसको इन लोग फरार करने का काम किया है। वो फ्रांस में मजे ले रहा है और आप हमसे प्रश्न पूछ रहे हैं। शर्म करो, डूब मरो। ठाकरे, ज्या पद्धतीनं तुमच्या पक्षाची एक जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे, महिलांवरचा अत्याचार करणारी ही जाहिरात आहे आणि त्यामध्ये कुठेतरी पॉर्न स्टार कलाकाराचा वापर केला गेला असा आरोप भाजपकडून केला आहे। बघा, मी याच्यात मला माहित नाही, आपण आता पहिल्यांदा आपल्याकडून ऐकत आहे, अजून बघू ते काय बोलले ते।